मित्रांनो, शेवटी तारीख फायनल झाली आहे। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबाबतची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि आदितीताई तटकरे ज्या महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी ह्याबाबतची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। पण मित्रांनो, सोबतच पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट सगळ्याच बँकांमध्ये योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाहीये। केवळ या 6 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सर्वप्रथम वर्ग करण्यात येणार आहे। तेव्हा या 6 बँका कोणत्या, 7वा हप्ता वाटपाकरिता पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेले जिल्हे कोणते, सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे दिनांक 18 जानेवारी शनिवार आणि आज लाडक्या बहिणींना महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबतची सर्वात मोठी अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे। मित्रांनो, जुलै पासून डिसेंबर महिन्याचा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला, मात्र आता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना कधी मिळणार याच प्रतीक्षेत राज्यातील प्रत्येक लाडकी बहीण होती। मात्र आता 7व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या निवडक 6 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। तसेच पहिल्या टप्प्याकरिता या 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आदिती तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा मिळणार की मग 2100 रुपयांचा। मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आता नुकतीच हाती आलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापर्यंत 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। जोपर्यंत नवीन अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येत नाही, तेवढ्या निधीची तरतूद महायुती सरकार करत नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। एप्रिल महिन्यापासून पुढील हप्ते 2100 रुपयांचे असणार आहेत। ही एक सर्वात मोठी अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार याबाबत देखील त्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। मित्रांनो, आदिती तटकरे असे म्हणाल्या की 26 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। मात्र हे पैसे टप्प्याटप्प्याने निवडक बँकांनुसार आणि जिल्ह्यांनुसार वर्ग केले जाणार आहे। पहिल्या टप्प्याकरिता या 6 बँकांची आणि 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तेव्हा मित्रांनो, लगेच जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील 6 बँकांबाबत। पहिल्या टप्प्यामध्ये IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, पोस्टाची बँक, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर ICICI बँक, चौथ्या क्रमांकावर HDFC बँक, 5व्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र आणि 6व्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँकेची निवड करण्यात आलेली आहे। तेव्हा मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेल्या 6 बँका म्हणजे पोस्टाची बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र। तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वाटपाकरिता पहिल्या टप्प्यातील निवडण्यात आलेले 9 जिल्हे म्हणजे नागपूर, बीड, रत्नागिरी, रायगड, अकोला, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे। तर मित्रांनो, या 9 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। या 9 पैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल तर लगेचच मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच आतापर्यंत योजनेचे हप्ते तुम्हाला मिळाले की नाही, अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही, किंवा डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना अजून देखील मिळालेला नाहीये त्यांनी कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या समस्येबाबत सगळ्यांना कळून येईल आणि त्यावर तातडीने उपाययोजना करता येईल। मित्रांनो, अशाच प्रकारच्या शासकीय योजनांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।